श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ते वाग्विलास परमेश्वरी सर्वांग देखणी सुंदरी राहो निसबाह्य अभ्यंतरी ग्रंथार्थ कुसरी वदवी स्वये। ती वाग्विलास रूप परमेश्वरी सर्वांग सुंदरी सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर अर्थ बोलविते। ते सदा संतुष्ट सहज म्हणून निरूपणा चढले भोज परिवक्तेपणाचा फुंज मीपणे मज येवोच नेदी। ती सदा सर्वदा स्वभाव सिद्ध प्रसन्नच असते म्हणून या निरूपणाला रंग चढला आहे। तरीही तिने वक्तेपणाचा अभिमान मला वाढू दिला नाही। वाग्देवतेची स्तुती वाचाची जाहली वदती तेथे द्वैताची संपत्ती उमसचित्ती उमसेना। ही वाग्देवतेची स्तुती वाणीनेच केलेली आहे म्हणून द्वैताची सामुग्री चित्तात येण्याला वावच राहिला नाही। तिने बोल बोलणे मोडिले समूळ मौना ते तोडिले त्यावरी निरूपण घडिले न बोलणे बोले बोलवी। तिने बोल आणि बोलणे मोडून टाकले आणि मौनही समूळ तोडून टाकले पण त्यानंतरही निरूपण घडवलेच आणि जे बोलावयास अशक्य ते बोलाने म्हणजे शब्दांनी बोलविले। तिसी सेवकपणे दुसरा होऊन निघे नमस्कारा तव मीपणेसी परा निज निर्धारा पारुषे। अशी जी सरस्वती देवी तिला सेवकपणाने निराळा होऊन नमस्कार करावयास गेलो तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली। जेथे मीपणाचा अभाव तेथे तूपणा कैचा ठावो याही वरी करी निर्वाहो अगम्य भावो निरूपणी। जेथे मीपणाचाच अभाव तेथे तूपणाला कोटचा ठाव असे असले तरी या विषय प्रतिपादनामध्ये काही अतर्क्य प्रसाद ती भरून टाकत आहे। जैशा सागरावरी सागरी चालती लहरीचिया लहरी तैसे शब्द स्वरूपाकारी स्वरूपावरी शोभती। जशा समुद्रामध्ये लाटावर लाटा उसळतात त्याप्रमाणे येथे आत्मस्वरूपावरच स्वरूपाकार शब्दांच्या लहरी व लहरी शोभत आहेत। जैशा साखरेचिया कणिका गोडिये भिन्न नभती देखा तैसे निरूपण ये रसाळ सुखा ब्रह्मरसे देखा रसवृत्ती। ज्याप्रमाणे साखरेचे कण गोडीहून भिन्न नसतात त्याप्रमाणे निरूपणाचे शब्द ब्रह्मरसाने भरलेले असल्यामुळे ब्रह्म भिन्न नाही। तेथे मीपणेशी सरस्वती बैसविले एका ताटे रसवृत्ती तेणे अभिन्न शेष देऊनी तृप्ती ते हे उद्धार येती कथेचे। तेथे ब्रह्मानंद रसवृत्तीने मीपणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटात बसवले आहे। त्यायोगे अभिन्न भावाच्या शेषाने तृप्तीची ढेकर आल्यामुळेच या कथेचे उद्गार बाहेर येत आहेत। आता वंदुते सज्जन जे का आनंद चिद्धन वर्षताती स्वानंद जीवन संतप्त जननी ववा भया।
आता संतप्त जनास निवविणा करता स्वानंद जीवनाचा वर्षाव करणारे चिदानंदाचे केवळ मेघच असे जे सज्जन त्यांना वंदन करू. ते चैतन्याचे अलंकार की ब्रह्मविद्येचे शृंगार की ईश्वराचे मनोहर निज मंदिर निवासा. सज्जन म्हणजे चैतन्याचे अलंकार, सज्जन म्हणजे ब्रह्मविद्येचे शृंगार, सज्जन म्हणजे ईश्वराचे राहावयाचे मनोहर मंदिर जणू. ते अधिष्ठाना अधिवासू की सुखासही सोल्हासू विश्रांतीसी विश्वासू निज रहिवासू करावया. सज्जन म्हणजे ब्रह्मवस्तूचे निवासस्थान अथवा सुखाचा पूर्ण ल्हास. सज्जन म्हणजे विश्रांतीला राहावयाची पूर्ण भरवशाची जागा. की ते भूतदयार्णव की माहेरा आली कणव नाते निर्गुणाचे अवेव निज गौरव स्वानंदा. सज्जन म्हणजे भूतदयेचे सागर, सज्जन म्हणजे करुणेचे माहेरघर, सज्जन म्हणजे स्वानंदाचा गौरव करणारे निर्गुणाचे सगुण अवयव जणू. ना ते डोळ्यातील दृष्टी की तिचीही देखणी पुष्टी की संतुष्टीसी तुष्टी चरणांगुष्ठी जयांचे. सज्जन म्हणजे डोळ्यातील दृष्टी किंवा तिचीही देखणी पुष्टी किंवा ज्यांच्या चरणांगुष्ठामध्ये संतुष्टीलाही तुष्टी मिळते. ते पाहती जयांकडे त्यांचे उगवे भवसाकडे परब्रह्म डोळियां पुढे निज निवाडे उल्हासे. असे ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांचे भवसंकट दूर होते आणि त्यांच्या डोळ्यांपुढे परब्रह्म आपोआप प्रकट होते. तेथे साधन चतुष्टय सायास न पाहती शास्त्र चातुर्य विलास एक धरिला पुरे विश्वास स्वये प्रकाश ते करीती. ते साधन चतुष्टयाचे सायास किंवा शास्त्र चातुर्याचे विलास पाहत नाहीत. एक विश्वास धरला की पुरे ते आपणहून ज्ञान प्रकाश करतात. ते जगामाजी सदा असती जीव मात्रा ते दिसती परी विकल्पेची ठकिजती नाही म्हणती नास्तिके. ते सदोदित जगामध्येच असतात, प्रत्येक प्राण्याच्या दृष्टीस पडतात, पण विकल्पामुळेच मनुष्य फसतात आणि नास्तिकपणाने ते नाहीत असे म्हणतात. मातीयेचा द्रोण केला तो कवळिका भावो फळला म्हणोनी विश्वासे वीण नाडला जगू ठकला विकल्पे. द्रोणाचार्यांची मृत्तिकेची मूर्ती बनवली. त्या मूर्तीलाच गुरु कल्पून भिल्लाचा एकलव्य नावाचा मुलगा संपूर्ण धनुर्विद्या शिकला आणि अर्जुनादिकांनाही तो भारी झाला अशी कथा महाभारतात आहे. तो गुरुभावच त्या कोळ्याला फलद्रूप झाला. तात्पर्य, विश्वास नसला की विकल्पाच्या जाळ्यातच मनुष्य अडकून पडतो. एकाएकी विश्वासता तरी वाणी नाही निजसत्ता त्यांचे चरणी भावार्थता ठेविता माथा विश्वासे. निर्विकल्प मनाने सज्जनांवर एकदम विश्वास ठेवला आणि भक्तिभावाने आणि निश्चयाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं तर आत्मानुभव आल्याशिवाय राहणार नाही. ते नमस्कारिता आवश्यक करून टाकती एक परी एकपणे सेवक त्यांचाची देख स्वये होवावे. अगत्यपूर्वक सज्जनांना नमस्कार करून
आपण मात्र ऐक्य रूपाने त्यांचेच स्वतः सेवक बनून राहिले पाहिजे. त्यांची या सेवेची गोडी, ब्रह्मसुखाची उपमा थोडी. जे भजती अनन्य आवडी, ते जाणती गाढी निज चवी. सज्जनांच्या सेवेच्या गोडीला ब्रह्मसुखाची उपमा सुद्धा कमीच आहे. जे कोणी अनन्य भक्तीने त्यांची उपासना करतात, ते त्या आत्मस्वरूपाची खरी गोडी चाखतात. ते प्रकृतीसी पर, प्रकृती रूपी ते अविकार. आकार विकार व्यवहार, त्यांचे निसाचार बाधिना. सज्जन प्रकृतीच्या पलीकडे असतात. प्रकृती रूपामध्ये राहूनही ते अविकृत असतात. प्रकृतीचे आकार विकार आणि व्यवहार यांची बाधा त्यांच्यामुळेच होत नाही. ते भोगावरी न विटती, त्यागावरी न उठती. आपुलिये सहज स्थिती, स्वये वर्तती सर्वदा. सज्जन भोगाचा वीट मानत नाहीत किंवा त्यागाचे स्तोमही माजवत नाहीत. आपल्या सहज स्थितीतच ते निरंतर वागत राहतात. ते ज्ञातेपणान मिरविती, पिसेपण न दाविती. स्वरूप फुंजू विस्मृती, गिळुनी वर्तती निजांगे. संत ज्ञातेपणा मिरवत नाहीत किंवा वेडेपणाही दाखवत नाहीत. ते स्वरूप प्राप्तीचा गर्व किंवा विस्मरण गिळून सहजपणाने वागतात. प्रेमा अंगीची जिराला, विस्मयो येवोची विसरला. प्रपंचू परमार्थ एकू जाहला, हाही ठेला विभागो. आत्मसाक्षात्काराच्या वेळी उद्भवणाऱ्या प्रेमाच्या लहरी अंगातच जिरून गेल्या. तसेच त्यावेळच्या विलक्षण आनंदाने वाटणारा विस्मयही विसरून गेला. प्रपंच आणि परमार्थ एक झाला, पण असे झाले हेही त्यांच्या लक्षात राहिले नाही. स्मरण विस्मरणेशी गेले, देह देहीच हारपले. आतू बाहेर पण गेले, गेले ठेले स्मरेना. स्मरण विस्मरणाबरोबरच निघून गेले. देह देहामध्येच हरपून गेला. आत बाहेरपणा मोडून गेला, पण गेला किंवा राहिला हेही त्यांच्या स्मरणात नाही. स्वप्न जागृती जागता गेली, सुषुप्ती साक्षीत्वेसी बुडाली. उन्मनी ही वेळावली, तुर्या ठेली तटस्थ. स्वरूप जागृतीमुळे त्यांचे स्वप्न आणि जागृतीही नाहीशी झाली. साक्षीत्वासह सुषुप्ती बुडून गेली. उन्मनी अवस्था वेळावून जाऊन तुर्यावस्था तटस्थ झाली. दृश्य द्रष्टेनशी गेले, दर्शन एकलेपणे निमाले. ते निमणेपणही विराले, विरविते नेले विरणे निशी. दृश्य हे द्रष्ट्यासह निघून गेले. एकलेपणामुळे दर्शनही नाहीसे झाले आणि अखेर त्यांचा नसणेपणाही विरून जाऊन त्या विरण्यासह विरवणारे ज्ञानही लय पावले. या परी जे निज सज्जन, तिही व्हावे सावधान. द्यावे मेज अवधान, ते विज्ञापन बाळत्वे. अशा प्रकारचे जे संतजन, त्यांनी आता सावध होऊन मला अवधान द्यावे, ही माझी लेकुरपणाची आर्जव आहे. सूर्य सदा प्रकाश घन, अग्नी सदा देदीप्यमान. तैसे संत सदा सावधान, द्यावे अवधान हे बालत्व माझे. सूर्य हा सदा सर्वदा तेजोमयच आहे. अग्नी हा सदा सर्वदा तेजस्वीच आहे. त्याप्रमाणे संत हे सदा सर्वदा सावधानच आहेत. त्यांनी आता माझ्या बालबोलाकडे लक्ष द्यावे. तव संत सज्जनी एक वेळा,
थोर करुनिया सोहळा, आज्ञा पिले वेळोवेळा, ग्रंथ करविला प्राकृत. हे ऐकून संत सज्जनांनी पुन्हा पुन्हा आज्ञा केली आणि हा ग्रंथ प्राकृतात करविला. एकांती आणि लोकांती थोर साक्षेप केला संती, तरी सांगा जी मजप्रती, कोण ग्रंथी प्रवर्तो. एकांती आणि लोकांती ही ग्रंथ करण्याबद्दल संतांनी फार आग्रह केला. तेव्हा मी म्हटले, महाराज, कोणत्या ग्रंथाला आरंभ करू ते सांगावे. पुराणी श्रेष्ठ भागवत, त्याही माझी उद्धव गीत, तुवा प्रवर्तावे तेथ, वक्ता भगवंत तुझ साह्य. त्यावेळी संत म्हणाले, पुराणांमध्ये भागवत हे श्रेष्ठ होय, त्यातील उद्धव गीत हे अत्यंत श्रेष्ठ होय. याकरता त्याचा तू आरंभ कर. वक्ता भगवान तुला साह्य आहे. आम्हासी पाहिजे ज्ञानकथा, वरी तुझ सारिखा रसाळ वक्ता, तरी स्तुती सांडूनी आता, निरूपण तत्वता चालवी. आम्हाला ज्ञानकथेची आवड, त्यावर तुझ्यासारखा रसाळ वक्ता, तेव्हा आणखी काय पाहिजे. तर आता आमची स्तुती सोडून मुख्य विषय प्रतिपादनाला आरंभ कर. तुझ संत स्तवनी उत्सावो, हा तव कळला भावो, तरी कथेचा लवला हो, निज निर्वाहो उपपादी. संतस्तवन करण्यामध्ये तुला स्फुरण येते ही गोष्ट आम्हाला माहीत आहे, पण आता विषयाला हात घालून कथेला सुरुवात कर. या संतांचे कृपावचने, एकाएकी आनंदलो मने, तेणे वाक्य पसायदाने, स्वानंद घने उल्हासे. या संतांच्या भाषणाने एकाएकी मनाला आनंद झाला. त्या प्रसादवाणीने अंतःकरण स्वानंदाने उचंबळले. जैसा मेघांचे निगर्जने, मयूर उपमो पाहे गगने, नाना नवेनी जीवने, जेवी चातक मने उल्हासे. मेघांच्या गर्जनेने मोराचा आनंद गगनात मावेनासा होतो, किंवा मेघांचे नवे जल पडताना पाहून चातक मनात आनंदित होतो. का देखोनी चंद्रकर, डोलो लागे चकोर, तैसे संतवदनींचे उत्तर, आले थोर सुखावित. चंद्राचे किरण पाहून चकोर पक्षी जसा आनंदाने डोलू लागतो, त्याप्रमाणे संतमुखींचे उत्तर मला अत्यंत सुखच देत आले. थोर सुखाचा केलो स्वामी, तुमचे पुरते कराल तुम्ही, तरी वायाची का मीपणे मी, मनोधर्मी वळंगे जो. हे स्वामींनो, तुम्ही खरोखरच मला आनंदित केले, कारण हे तुमचे तुम्हीच पूर्ण करून घेणार आहात. तेव्हा मीपणाच्या मनोधर्माला मी व्यर्थ कशाला वश व्हावे. परी समर्थांची आज्ञा, दासान करवे अवज्ञा, तरी सांगितली जे संज्ञा, ते करीन आज्ञा स्वामींची. पण समर्थांची आज्ञा दासाला उल्लंघन करवत नाही. याकरता हे काम आपण दाखवून दिले आहे. ती स्वामींची आज्ञा मी पाळीन. परी तुम्ही एक करावे, अखंड अवधान मज द्यावे, तेणे दिठीवे आघवे, पावेल स्वभावे निज सिद्धी. परंतु आपण एक मात्र करावे की माझ्याकडे एकसारखे लक्ष द्यावे, म्हणजे त्या आपल्या कृपादृष्टीने आपोआपच कार्य शेवटास जाईल.
श्रीराम 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 श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।